इथं राहिल्यावर कोणाची भीती बाळगण्याचं काम नाही. हा सखाराम बाइंडर काळ लागून राहिलाय सगळ्यांचा. परमेश्वराच्या बापाला नाही भेट. आपण सगळं केलं पण एक खोटेपणा नाही केला. रंडीबाजी करतोय मी, दारूबाजी करतोय, केलं ते एकूण एक कोणाला हवं त्याला सांगायची तयारी आपली. चोख छाताड्यावर हात मारून कोणती माडी किती वेळा चढलो दाखवतो हवं तर. अलीकडे नाही चढत, पण गावात सगळे साले एक जात लपवा छपीनं झक मारतात, करून सवरून सालसूद राहतात. तेरी चुप मेरी भी चुप. अरे असेल हिंमत तर करा ना, काय ते खुल्लम खुल्ला आहे काय त्यात. अरे हे शरीर आहे, हे वासनेचं आगर, हे कोणी निर्माण केलं? त्यानंच ना. मग त्याला काही ठाऊक नाही. बाप लागून राहिलाय, बाप तुमचा आमचा सगळ्यांचा. आपण थोडे संत आहोत, आपण माणसं आहोत. आपली खास भजन पूजन करून क्षमत नाही, आपण कबूल करतो. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवी, मग लपवायचं काय यात? आणि कुणापासून? तुमच्या आमच्या बापापासून. काय हवंय वाटतं? काय काड्यापिटी नाही आत. मग घ्या की, लाजायचं काम नाही इथं. काय लागेल ते मागायचं या घरात. नाही मिळालं तक्रार नाही करायची. हा राजाचा नव्हे, सखाराम बाइंडरचा महाल आहे. आता काय आणखी? चहाची बुकटी तिकडे कुठल्या तरी टिनाच्या डब्यात असेल का संपली? आधीचीनं संपवली वाटतं. भारी चहा प्यायची, परवाच्या शुक्रवारीच गेली. देव कुठत? असं असं देव असतील कुठेतरी आडगळीत. तिच्या आधीचीला होता तो नाद. 2-4 तसबिरी होत्या वाटतं, नेल्यानं काही ठाऊक नाही. नंतर ही आली, नंतरची. तिचं तसं काय नव्हतं, ती नवऱ्याच्या सदऱ्याचीच पूजा करायची. जीव घ्यायला निघाला होता तिचा, पण तो देव. जीव घेतो तो यांचा देव, जीव वाचवतो तो माणूस. त्याच्या सदऱ्याची पूजा करत होती इथं 2 वर्ष. क्षय झाला म्हणून शुक्रवारला मिरजेच्या इस्पितळात पोहोचवली, तिथंच मेले सदरा उशाला घेऊन. आणि हे बघा, चहात साखर फार लागते आपल्याला, आणि लाल भडक हवा. जा करा लवकर. अरे तुझ्या मायला तुझ्या गुरु येऊन कुंपण तोडतय. जाण दे, डोळे फुटले काय? पैसे पडतात कुंपण घालायला. फरमास. फरमास. तुम्ही पण घ्या चहा. काय लागेल ते घ्यायचं या घरात. कुणी घे म्हणेल म्हणून वाट बघायची नाही. तसले लाड इथं होत नाहीत.